पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं आहे। या घटनेनंतर मराठा समाजाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। लग्नातल्या अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी आता समाज स्वतः पुढे आला आहे। या बैठकीत नेमके काय झाले, कोणते निर्णय घेण्यात आले आणि हे निर्णय समाजासाठी खरंच आवश्यक आहेत का? वैष्णवी हगवणे एक हुशार आणि उमद्या स्वभावाची तरुणी, पण दुर्दैव असे की हुंड्यासाठी होणाऱ्या मानसिक छळामुळे तिच्या आयुष्याचा दुःखद अंत झाला। ही घटना फक्त वैष्णवीची नाही, तर समाजातल्या अनेक मुलींच्या वेदनांचं प्रतिनिधित्व करते। या पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा समाजाच्या वतीने एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। समाजातील अनेक मान्यवर, ज्यामध्ये श्रीकांत शिरोळे, अरविंद शिंदे, चेतन तुपे यांसारख्या नेत्यांचा समावेश होता, ते एकत्र येत काही ठोस निर्णय घेण्यात आले आहेत। या बैठकीत एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय देखील झाला। ही समिती लग्नांमध्ये होणारा अनावश्यक खर्च, हुंडा प्रथा आणि मुलींवर होणारा छळ थांबवण्यासाठी काम करणार आहे। मार्गदर्शन, जनजागृती आणि सामाजिक हस्तक्षेप या माध्यमातून ही समिती कार्यरत असेल। बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आले। लग्न साधेपणाने करणे, मोठ्या खर्चाचे अंधानुकरण टाळणे, वेळेत लग्न लावणे आणि मुलीच्या कुटुंबावर देणग्यांचा दबाव टाकणं थांबवणे, तसेच गाडी, सोनं, अंगठी अशा गोष्टी मागणाऱ्यांवर सार्वजनिक निषेध करण्यात येणार आहे। यापुढे जर एखाद्या कुटुंबाने मुलीचा छळ केला तर त्या कुटुंबाशी रोटीबेटीचा व्यवहार थांबवला जाईल। अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केलं की या बदलाची सुरुवात समाजाने स्वतःच्या घरापासूनच केली पाहिजे। त्यासाठी अनेकांनी निर्धार देखील व्यक्त केला आहे। चेतन तुपे यांनी बैठकीत सांगितलं की वैष्णवीसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता अशा प्रवृत्तींना थेट सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागेल। समाजात याचा स्पष्ट संदेश जाईल की अशा प्रकारचं वर्तन सहन केलं जाणार नाही। ही बैठक म्हणजे मराठा समाजासाठी केवळ एक चर्चा नव्हे, तर सामाजिक शुद्धीकरणाची सुरुवात आहे। विवाह संस्थेतील जुनाट आणि हानिकारक प्रथांना मुळातून छेद देण्यासाठी हा पहिला टप्पा आहे। पण या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समाजातील प्रत्येक कुटुंबाने जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पावलं उचलणं गरजेचं आहे।